आज विधानसभेचं एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती यावेळेस चर्चा होईल। विधानसभा आणि विधान परिषदेत यावेळेस चर्चा केली जाणार आहे। अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा होणार आहे, ज्या बैठकीमध्ये मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर केला जाणार आहे। अगदीच या राज्यात खरं तर मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवरती असतानाच आता मुंबईतील विधान भवनात एक दिवसीय विशेष अधिवेशन पार पडतंय। यावेळेस नेमक्या कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा केली जाते, नेमकं काय होत आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र यापूर्वी आपण पाहूयात आमच्या प्रतिनिधी या संदर्भातलं प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत लाईव्ह जोडल्या जात आहेत, त्यांच्याकडून आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। मीनाक्षी, राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा कुठेतरी ऐरणीवर असतानाच आता अधिवेशन देखील बोलावण्यात आले। नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवरती यावेळेस चर्चा होण्याची शक्यता आहे? नक्कीच, कारण आपण पाहतोय मागच्या अनेक महिन्यांमध्ये ज्या पद्धतीत मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवरती आला असून मात्र अनेक आंदोलनं जी आहेत ती मराठा समाजांकडून करण्यात आली होती। यानंतर आपण पाहिलं होतं की मुख्यमंत्री आणि यासोबतच सल्लागार समितीची देखील बैठक जी आहे वारंवार झाली होती आणि आज अखेर आपण पाहतोय की एक दिवस विशेष अधिवेशन जे आहे ते विधान भवनात बोलवण्यात आलेलं आहे। आणि याआधी आपण पाहतोय की मंत्रिमंडळाची बैठक देखील विशेषतः पार पडणार आहे अधिवेशनापूर्वी। आणि या बैठकीमध्ये आपण पाहतोय की मागासवर्ग आयोगाचा जो मुद्दा आहे आणि जो अर्ज आहे तो देखील सादर केला जाणार आहे। मात्र काय नेमका निर्णय घेण्यात येणार आहे, जो निर्णय घेण्यात येणार आहे यावरती चर्चा देखील होणार आहे या बैठकीमध्ये। त्यापूर्वी आपण पाहतोय की विशेष अधिवेशन हा 11 नंतर सुरू होईल आणि दोन्ही सभागृहाचं कामकाज जे आहे ते देखील सुरू होणार आहे। एकूणच आपण पाहतोय की 10 वाजता मंत्रिमंडळ बैठक जी आहे ती विधान भवनात होणार आहे। यापूर्वी आपण पाहतोय की महायुतीत असलेल्या नेत्यांची बैठक देखील होणार आहे। त्यासोबतच आपण पाहतोय की महाविकास आघाडीची देखील काँग्रेसच्या कार्यालयामध्ये विशेषतः बैठक पार पडणार आहे, कारण अधिवेशनमध्ये नेमका कोणता नेता काय मुद्दा मांडणार यावरती चर्चा होईल। आणि त्याचनुसार आपण पाहतोय की मागासवर्ग आयोगाचा जो निकाल आहे तो देखील सादर केला जाणार आहे आणि यावरती विशेषतः चर्चा केल्यानंतर अधिवेशनाचं जे कामकाज आहे ते सुरू होईल। एकूणच या निर्णयाच्या बाबतीत आपण पाहतोय मागच्या अनेक दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या पुन्हा एकदा जो उपोषण सुरू केलेला आहे याचा 11वा दिवस आहे आणि यानंतर आपण पाहतोय जेव्हा निर्णय लागेल त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडणार आहेत। कारण नेमकं काय कायद्यामध्ये बसवलं जात आहे, ज्या पद्धतीत ओबीसी मध्ये त्यांना कुणबी आणि मराठा समाजाला आरक्षण पाहिजे यावरती कशा पद्धतीत कायदा करण्यात येतोय हे महत्त्वाचंच राहणार आहे। मीनाक्षी, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। आपण पाहतोय राज्याचं आज विशेष अधिवेशन बोलवण्यात येत आहे। मराठा आरक्षणाच्या दृष्टीने हे अधिवेशन फार महत्त्वाचं मानलं जात आहे। मुळात हे अधिवेशन कसं असेल कामकाज, कारण नव्या वर्षातलं हे पहिलंच अधिवेशन आहे, त्यामुळे वर्षा अभिभाषण सुद्धा होईल राज्यपालांचं। समजून घेऊया हे विशेष अधिवेशन नेमकं कसं होईल, कशी सुरुवात होईल, किती वाजता होईल, पाहूया आपण सविस्तर। अधिवेशनापूर्वी काँग्रेस कार्यालयामध्ये मविया नेत्यांची बैठक सुद्धा होणार आहे। विशेष अधिवेशनात कोणते मुद्दे कोणत्या पक्षाच्या नेत्यांनी मांडायचे यावरती देखील महाविकास आघाडीचे नेते चर्चा करतील। दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांची देखील अधिवेशनापूर्वी एकत्रित बैठक होईल। तर अधिवेशनाच्या सुरुवातीला राज्यपाल रमेश बैस यांचं विधान भवन हॉलमध्ये अभिभाषण देखील होणार आहे। या अभिभाषणानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात सर्वपक्षीय गटनेत्यांची एकत्रित बैठक होईल। आणि याच बैठकीत राहुल नार्वेकर कोणते आमदार मराठा आरक्षण विधेयकावरती बोलणार यांची नावं यावेळेस त्यांना देण्यात येणार आहेत। आक्षेप आणि समर्थन नोंदवण्याची मुभा सर्वच पक्षातील आमदारांना असणार आहे। तर दुपारी 1 वाजता विधानसभा सुरू होईल आणि दुपारी 2 वाजता विधान परिषदेला सुरुवात होईल। मराठा आरक्षण विधेयकावर यानंतर आता सविस्तर चर्चा सुद्धा होईल। वर्षा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे, कारण एकीकडे विशेष अधिवेशन आज होतोय तर दुसरीकडे मात्र लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।